महत्त्वाची बातमी, मुंबईतल्या समुद्राला आता भरती आलेली आहे। मुंबईच्या समुद्रामध्ये 3.87 मीटर उंचीच्या लाटा उसळलेल्या आहेत। आज रात्री 9:30 वाजता सुद्धा भरतीचा इशारा देण्यात आलेला आहे। म्हणजे आज सकाळी आता काही वेळापूर्वीच भरती आलेली आहे आणि 11 तासाने पुन्हा एकदा समुद्राला उधाण येणार आहे, भरती येणार आहे। मुंबईतल्या समुद्राला भरती आलेली आहे, त्याच्यामुळे समुद्रकिनारी जाऊ नये असं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलेलं आहे। मरीन ड्राईव्ह परिसरामध्ये सकाळच्या वेळेला वॉक आणि जॉगिंग करण्यासाठी लोकांची गर्दी असते। मात्र आज समुद्राला आलेलं उधाण पाहता या ठिकाणी शुकशुकाट पाहायला मिळालेला होता। आता मुंबईच्या समुद्रामध्ये 3.87 मीटर उंचीच्या लाटा ज्या आहेत ते उसळत आहेत, त्याच्यामुळे समुद्रकिनारी न जाण्याच्या सूचना प्रशासनाकडून देण्यात आलेल्या आहेत। काल रात्रीपासून मुंबई आणि परिसरामध्ये मुसळधार पाऊस कोसळतोय। मरीन ड्राईव्ह, दादर आणि वरळी सीफेस या ठिकाणाहून आपण अधिक अपडेट्स जे आहेत ते जाणून घेणार आहोत। पावसासंदर्भातले अपडेट्स जाणून घेणार आहोत। विनायक डावरुंग आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत, त्यांच्याकडून सुरुवातीला आपण अपडेट्स जाणून घेणार आहोत। विनायक, तुम्ही कुठल्या भागामध्ये आहात? पावसाचे काय अपडेट्स? ऋषाली, मुंबईमध्ये सकाळपासूनच मोठ्या प्रमाणात पाऊस जो आहे तो दमदार पडताना आपल्याला पाहायला मिळतोय। मरीन ड्राईव्ह परिसरामध्ये मी सध्या उभा आहे। आपण पाहू शकतो समुद्राला उधाण जे आहे ते आलेलं आपल्याला दिसून येत आहे। 3.87 मीटरच्या लाटा ज्या आहेत ते या ठिकाणी उसळताना पाहायला मिळत आहे। सकाळपासूनच पावसाने जोर जो आहे तो मुंबईतल्या सगळ्याच भागात धरलेला आपल्याला दिसून येतोय। हवामान खात्यानं ज्या पद्धतीने अलर्ट दिला होता त्या अलर्टनुसार पाऊस जो आहे तो मुंबईत चांगला सकाळपासूनच होताना दिसून येतोय आणि समुद्राला उधाण जे आहे ते आलेलं आहे। आपण पाहू शकतो क्वीन नेकलेस जोचा परिसर हा संपूर्ण मरीन ड्राईव्हचा परिसर आहे आणि त्या ठिकाणी समुद्राला उधाण आलेलं आहे। लाटा उंचच्या उंच उसळताना आपल्याला दिसून येत आहेत। तर दुसरीकडे पालिका प्रशासन असेल किंवा मुंबई पोलीस असेल यांच्याकडून समुद्र किनारी कोणीही नागरिकांनी किंवा पर्यटकांनी जाऊ नये अशी खबरदारी घेण्यासाठी आदेश जे आहे ते देण्यात आले। सतर्क राहणं फार गरजेचं आहे। विनायक, तुम्ही असंच आपल्या सोबत राहा। दादरला जाणार आहोत। विशाल पाटील आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत। दादर, विशाल, जर आपण पाहिलं तर सकाळच्या वेळेला दादरच्या वेगवेगळ्या भागांमध्ये पाणी साचलेलं होतं, रस्त्यावर पाणी आलेलं होतं, सध्या काय स्थिती आहे? नक्कीच ऋषाली, आपण सकाळपासून जर पाहायला गेलं तर पहाटेपासूनच मुंबईत मुसळधार पावसाला सुरुवात झाली होती। आता काहीशी विश्रांती जी आहे ही पावसाने घेतलेली आहे। मात्र मुंबईतील समुद्र किनाऱ्यांवरती भरती जी आहे ही आलेली आहे, समुद्राला भरती आलेली आहे। त्यामुळे जवळपास 3.78 मीटरच्या उंच लाटा ज्या आहेत ह्या उसळताना आपल्याला पाहायला मिळतात। त्यामुळे मुंबईकरांनी समुद्र किनाऱ्यांवरती जाणं टाळावं असं प्रशासनाकडनं आवाहन केलं जात आहे। त्याचसोबत मच्छीमार सुद्धा मोठ्या संख्येनं हे समुद्रात मच्छीमारी करण्यासाठी जात असतात, त्यांना सुद्धा प्रशासनानं आज आवाहन केलंय की समुद्रात जाणं आज टाळावं, कारण का 10:03 समुद्राला भरती जी आहे ही आलेली आहे आणि दुसरी भरती जी आहे ही रात्री 9:16 असणार आहे। त्यामुळे सद्यस्थितीला जर आपण दादर या ठिकाणची जर परिस्थिती पाहिली, दादर समुद्र किनाऱ्यावरची जर परिस्थिती पाहिली तर जवळपास 3.5 मीटरपेक्षा अधिक उंचीच्या लाटा ज्या आहेत त्या या ठिकाणी उसळताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। त्यामुळे मुंबईकरांनी आज समुद्र किनाऱ्यांवरती जाणं टाळावं अशा पद्धतीचं आवाहन प्रशासनाकडनं केलं जातं। नक्कीच। वरळी सीलिंगच्या इथून गिरीश गायकवाड आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत। आता थेट जाऊयात गिरीश यांच्याकडे। गिरीश, नक्कीच वृषाली, आपण पाहतोय की आज जवळपास 3.87 मीटर उंचीच्या लाट्या उसळताना आपल्याला स्पष्टपणे पाहायला मिळतात। त्यासोबतच हा जो समुद्र किनारा आहे तो पूर्णपणे निर्मनुष्य करण्यात आलेला आहे आणि समुद्र किनाऱ्यावरती कुणी जाऊ नका असं वारंवार आवाहन जे आहे ते महानगरपालिकेचे कर्मचारी करताना आपल्याला पाहायला मिळतात। आज दिवसभर आपण जर पाहिलं तर अशाच पद्धतीनं ढगाळ वातावरण राहणार आहे, पावसाची रिपरिप सुरू राहणार आहे, ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे। त्यामुळे आपण पाहतोय या ठिकाणी संपूर्ण परिसर जो आहे तो निर्मनुष्य आता करण्यात आलेला आहे आणि जवळपास 3.5 मीटरच्या उंच लाटा सध्या तरी उसळताना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात। जसं जसं वेळ वाढेल तशा या लाटा आणखी उसळतील असं बोललं जाते। रफ सी आहे, त्यामुळे कुणी जाऊ नका असं सांगण्यात आलंय। या खळखळणाऱ्या समुद्राच्या लाटांचा जर आवाज ऐकला तर मनामध्ये भीती निर्माण होते आणि त्यामुळेच या ठिकाणी जाऊ नये असं सुद्धा आवाहन करण्यात येतं। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कुठलीही अप्रिय घटना घटू नये यासाठी खबरदारी सुद्धा घेतली जाते, काळजी घेतली जाते। त्यामुळे समुद्र किनारी कुणी जाऊ नका असं आवाहन जे आहे ते महानगरपालिकेकडून आता करण्यात येतं। वृषाली, नक्कीच धन्यवाद विनायक, विशाल आणि गिरीश, तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। अपडेट सातत्याने तुमच्याकडून जाणून घेणार आहोत।